बोला गणपती बाप्पा मोरया। भावांनो फायनली बाप्पा आलेले आहेत, बाप्पांचे आगमन झालेले आहे आणि आगमनाचे शो देखील सुरू झालेले आहेत आणि स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या म्हणजे साऊंड लाईनच्या पहिल्या ब्लॉगिंग चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे डीजे स्वॅपी कराड। कारण माहिती डीजे स्वॅपी आणि भावांनो, आगमनाचे शो चालू झाल्यानंतर जे गाणी वगैरे ऐकूयाला लागलेत, साऊंडचे आवाज यायला लागलेत, बँजोचे आवाज यायला लागलेत, याने बाप्पांच्या आगमनाची एक चाहूल मिळत आहे। आणि मी चाललोय आता इचलकरंजीला शो साठी। आपला फर्स्ट शो आहे ब्रदर्स साऊंड वरती। आपलं पूर्ण पॅकेजच माझं डन झालेलं आहे ब्रदर्स साऊंड वरती। वाळेखिंडीवाला बादशाह ब्रदर्स साऊंड या साऊंड वरती फुल पॅकेज डन झालेलं आहे आणि आता चाललोय इचलकरंजीला। इचलकरंजी म्हणजे शो असणार आहे, गणेश आगमन सोहळा असणार आहे आणि मजा असणार आहे। साऊंड खूप आहेत त्यामुळे कॉम्पिटिशन भरपूर होणार आहे, मजा येईल तुम्हाला बघायला नक्कीच। इचलकरंजीला मी आय थिंक पहिल्यांदाच शो साठी चाललोय वाजवायसाठी आणि ते पण आगमन सोहळा पहिला दिवस, मजा येणार आहे खूप जास्त। आणि आता जस्ट वाघवाडी फाटापाशी पोहोचलेलो आहे, म्हणजे हायवेला आहे। इथून आता डायरेक्ट जाणार आहे इचलकरंजीला। पोहोचल्यानंतर खूप जास्त तिथे एन्जॉयफुल वातावरण असणार आहे, तुम्हाला नक्कीच व्लॉग बघायला मजा येईल आणि इथून पुढे बाप्पांचे सगळे शो आणि सगळे व्लॉग तुम्हाला बघायला भेटतील। तर पुढचे सगळे व्लॉग पण बघा आणि आता चॅनलला सबस्क्राईब करा। मला माहिती आहे तुम्ही व्लॉग बघता, लाईक पण करता, पण सबस्क्राईब करणं भावानो, तुमच्या भावाला 1 लाख पर्यंत पोहोचवायचं आहे। लवकर 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 सबस्क्राईब करा। आता पहिल्यांदा जावा खाली आणि ते रेड बटन आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि सबस्क्राईब करा। पुढे व्लॉग एन्जॉय करा। तर इथून निघूया आता, सीएनजी भरायचं आहे, लेट झालोय मला माहित आहे। तुम्हाला नेहमीप्रमाणेच असं वाटणार की हा नेहमीप्रमाणे लेट आहे, पण काय करू, पर्याय नाही, काहीतरी असतात प्रॉब्लेम त्याच्यामुळे लेट होते। पण ठीक आहे, पोचतोय टायमिंग मध्ये, जास्त पण काही लेट होणार नाही, झाला तर 10-15 मिनिटं लेट होईल। तर निघतोय इथून आणि चलो देखते क्या होता है आगे, लेट्स गो। आणि भावांनो, दुसरा विषय असा म्हणजे एकटाच चाललोय, कारण सगळे आपले जे पण सोबती असतात सगळे मोठे झाले, सगळ्यांना फेम भेटला, सगळे शोला गेलेत, त्याच्यामुळे मी एकटाच चाललोय। पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, आनंद आहे। सगळे शोला गेलेत आणि सगळ्यांना शो वगैरे भेटलेत, नाव झाले सगळ्यांचं आणि मजा येते, म्हणजे भारी वाटतंय की बाबा आपली सगळी पोरं जी आपल्यासोबत असतात सगळे शोला गेलेत, त्याच्यामुळं एक आनंद पण आहे। पण एकट्याला जायला थोडासा म्हणजे वैताग पण आलाय मला, जर असं सोबत कोणतरी असल्याशिवाय मजा येत नाही। पण ठीक आहे, काय अडचण नाही, तुम्ही सोबत आहे आणि मी तुमच्या सोबत आहे, सपला विषय। राडा तर नक्की होणार। तिरे ति तिरे ति तिरे हे ढगान आभाळ दाटलं या ग, उरात वादळ पेटलं या ग, डोळ्यानं मनाला मनानं डोळ्याला टा 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 टा। नेहमीचाच आपला लिरिक्स प्रॉब्लेम आहे भावना, तो कधी जिंदगीत सुधारणार नाही। पण ठीक आहे, काय अडचण नाही। आय होप तुम्हाला माझं गाणं आवडलं असेल, आवाज माझा आवडला असेल। वाव ब्युटिफुल। काय झालं, रात्री झोप भेटलेली नाही, त्याचं कारण थोडस जे सॅड आहे, पण ठीक आहे, आता शो आहेत म्हणल्यावर ऑप्शन नाही, जावं तर लागणार आहे। ऑलरेडी आपले भरपूर दिवसापासून बुक झालेले शो आहेत। पैसा बघा, पैसा ढीग एवढा आम्हाला दिला तर आम्ही कशाला जाते काम करायला। सीएनजी भरने का विषय चल रहा है, ये देखो थोड़ा सा धूळ आहे, लेकिन इग्नोर करा। पावसाचा काय विषय लोड आहे, इकडे काहीच नाही, या साईडला काही नाही, इकडून पूर्ण पाऊस चालू आहे। अचानक मी भयानक बारिश गिरने लगी। भावनो, आत्ता वडगाव मध्ये आलोय आणि मला थोडासा ड्रेसचा विषय, म्हणजे ड्रेस घ्यायचा आहे, कारण हा तर 32 शहरामध्ये घातलेला होता, त्याच्यामुळे याच्यातून इंटरेस्ट गेलाय माझा। आता जरा नवीन घेऊया, कारण पप्पा आले म्हणल्यावरती नवीन खरेदी तो बनती है ना मेरी जान। इधर देखते यहाँ पे एक, सॉरी हिंदी नाही मराठी, इथे एक आहे शॉप, इथे बघूया, जर चांगला भेटला तर घेऊया लगेच। भावानो, आता तुमचा भाव झळकायला लागलेला आहे, विषय टॉस आहे। क्वालिटी, आता पॉझिटिव्हिटी आली। कसं आहे, जोपर्यंत ड्रेस क्वालिटी होत नाही तोपर्यंत एनर्जी पण येत नाही आणि पॉझिटिव्हिटी पण राहत नाही, काय सवय लागलेली आहे, त्याच्यामुळं सवयीचे गुलाम। जाऊ दे, जुना ड्रेस डिकीमध्ये गेलेला आहे, नवीन ड्रेस अंगावरती चढलेला आहे आणि मी आपल्या बसंतीमध्ये बसलेलो आहे। तो चलो अभी ज्यादा टाइम यहाँ पे रुकना नहीं चाहिए ऐसा मुझे लग रहा है, क्योंकि वहां पे जाके फिर बाद में दिक्कत हो सकती है। तर
चला जाऊया, भेटू पुढे कुठेतरी. अजून एक ट्विस्ट सांगू का? एवढा चांगला ड्रेस, व्हाईट कलर शर्ट घेतलाय खराय, पण शेवटी याचा गुलाबीच होणार आहे. कारण आज आहे गणेश आगमन सोहळा. गुलाल गुलाल आणि गुलाल असणार आहे, त्याच्यामुळे माझा शर्ट भावानो एवढा छान शर्ट एक तर भेटत नाही. चांगले कपडे कधी तर असं भेटते आणि असं काहीतरी होत असते. ठीक आहे, शिराळ्यात मी नशिबानं वाचलो. शिराळ्यात आता जो घातला होता तो शर्ट शिराळ्यामध्ये पोरं खराब करणार होते. माझ्यावरती प्लॅन आणि कटकारस्थान झाले होतं. आपल्या बरोबरचे सगळे कार्यकर्ते, स्वयंपाकी साथीदार सगळे आणि पार्टीचे सुद्धा कार्यकर्ते सगळे, जेवढे पण स्वयंपाकी साथीदार आहेत तेवढे सगळ्यांनी मिळून प्लॅन केला होता की मी साऊंडच्या खाली उतरलो की गुलालात मला भरवायचा. पण भावानो विषय असा झाला, तुमचा भाऊ काय झालं तर चढायला ट्रॅक्टर लागला होता. ट्रॅक्टर पाठीमागे सरकत होता. सगळे बिझी होते की ट्रॅक्टर कसा निघतोय आणि मी बिझी होतो की मी इथून कसा निसटणार आहे. आणि फायनली मी त्या प्लॅन मध्ये सक्सेसफुल ठरलो. हे पाठीमाग दगड वगैरे लावायला गेले टायरला, तोपर्यंत मी उडी मारून कायम. हे तो लेटेस्ट न्यूज आहे. त्याच्यामुळे नशिबानं वाचलो आणि तो शर्ट ठीकठाक राहिला. नाहीतर त्या शर्टाचा अनर्थ झाला असता भावानो. त्या चांगल्या शर्टाची वाट लावली असती. आणि म्हणून मी आज तो शर्ट घालू शकलो का तर तुमचा भाव त्याच्या प्लॅन मध्ये सक्सेसफुल झाला म्हणून, नाहीतर राडा झाला असता 100%. चलो बाप्पा बाप्पा आणि सगळीकडे फक्त बाप्पा बाप्पा. भावानो फायनली लोकेशन वरती पोहोचलेलोय. DJ Swappy Swappy शो एंड झालेला आहे आणि आता मी लगेच निघणार आहे. कारण एकटाच आलोय आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काल झोप नसल्यामुळे आज लवकर झोप येणार आहे. म्हणजे जेवायला वगैरे थांबत नाही, डायरेक्ट इस्लामपूरला जातोय पहिल्यांदा. तिथून जाऊन मग बाकी जेवण वगैरे तिथं जाऊन करणार. कारण आता जर जेवाय थांबलो तर 12च्या पुढे मला खतरनाक झोप येणार आहे. गाडी चालवायची काही कंडिशन राहणार नाही. त्याच्यामुळे निघाले. 11 वाजता साऊंड बंद झालाय बरोबर आणि आता 11:18 झालेले. मी आता इथून निघायला निघलो म्हणजे थोडासा बाहेर आलोय, गावाच्या बाहेरून थांबलेलो. आता इथून डायरेक्ट जाणार इस्लामपूर. तिथे जाऊन अशा रीतीने पहिला शो कंप्लीट झालेला आहे. बघूया पुढे काय काय होते. अजून व्लॉग संपलेला नाही, तोपर्यंत लाईक करा आणि नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, मिळते आगे. भावनो 12:30 वाजलेले आहेत आणि आत्ता मी जस्ट फ्लॅटवरती पोहोचलेलो आहे. अजून कायच आवरलेलं नाही. आता फ्रेश होणार, जेवणार आणि झोपणार आहे. ऑल ओव्हर शो मस्त झाला, तुम्ही बघितला असाल. व्हिडिओ मला जास्त भेटले नाहीत कारण एकटा असल्यामुळे व्हिडिओ शूट करायला कोण नव्हतं. आणि ज्यावेळेस व्हिडिओ शूट करायला मी कॅमेरा दिला त्यावेळेस
सगळे लोक मध्ये मध्ये कॅमेऱ्याचे करत होते, त्याच्यामुळं व्हिडिओ व्यवस्थित शूट करता आला नाही. पण ठीक आहे, इट्स ओके, काय विषय नाही. आता तुम्ही नेहमी बघतच असताय वाजवलेलं आणि साऊंडचं वगैरे शूट नेहमी बघत असताय. आणि इथून पुढच्या ब्लॉगमध्ये पण भरपूर बघाल तुम्ही. ब्रदर्सचं पण भरपूर फुटेज तुम्हाला बघायला भेटेल पुढे, कारण आज जरा गडबड झाल्यामुळे मी कोणाला घेऊन गेलो नाही, एकटाच गेलो. पण ठीक आहे, नेक्स्ट टाइम पुढच्या शोला. आता डायरेक्ट 5वीला शो आहे, तर 5व्या दिवसाचा शो. आता आगमन सोहळा तर झाला, आता विसर्जन इथूनपासून चालू होईल, कारण 4-5 दिवसांना आता 5व्या दिवशी डायरेक्ट शो चालू होते, ज्यावेळेस विसर्जन चालू आहे त्यावेळेस. ठीक आहे, आता झोपणार आहे. आजचा ब्लॉग थोडासा प्लेन झाला, पण तरी पण तुम्ही एन्जॉय केला असाल अशी अपेक्षा आहे. आणि हा व्लॉग आपण आता इथेच एंड करूया. भेटूया अशाच एका नवीन धमाकेदार ब्लॉगमध्ये. तोपर्यंत डू लाईक, डू सबस्क्राईब, हिट द बेल अकाउंट, ड्रॉप द कमेंट इन कमेंट बॉक्स, कीप स्माइलिंग, कीप सपोर्टिंग अँड लव्ह यू ऑल. Yeah.